मऊ, सॉफ्ट, तोंडात घातल्या-घातल्या विरघळणारा असा हा घावणाचा पदार्थ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. पारंपरिक पद्धतीने घावण बनवणं आजच्या दैनंदिन आणि धावपळीच्या जीवनामध्ये शक्य नसतं. त्यामुळं अगदी मस्त इझी इन्स्टंट हा घावण मऊसूत असा कसा तयार करावा याची मी मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी खूप टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि रेसिपी जर आवडली मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही बघू शकतात अगदी मऊ सॉफ्ट घावण हा बनून तयार झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने घावण बनवायचं झालं तर तांदूळ भिजत घालून मग दुसऱ्या दिवशी दळून त्याला तासनतास भिजत ठेवून त्याच्यानंतर घावण बनवलं जात असे. पण आत्ताच्या या जीवनामध्ये फटाफट आपण घावण कसं बनवून तयार करू शकतो, कारण की वेळेच्या अभावी आपल्याला सर्व पदार्थ बनवायला असा वेळ नसतो. त्यामुळं अतिशय सोप्या पद्धतीने घावणची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि त्यासोबतच चटपटीत अशी मस्त हिरवीगार चटणी देखील तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी इथे मी सुक्या नारळाचा कीस घेतला आहे. तर साधारण अर्धी वाटी कीस घेतला. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि 1 इंच आल्याचं घालायचं. तिखट तुम्हाला जेवढं हवं असेल तितक्या तुम्ही मिरच्या याच्यामध्ये घालू शकता. आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी फुटाणे घातले आहेत आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. 1 ते 1.5 चमचा दही घालायचं. मस्त आंबट दही घालायचं म्हणजे चटणीला टेस्ट अगदी मस्त चटपटीत आंबट असा येतो. आणि इथे पुदिन्याची पानं घालत आहे. तर पुदिन्याची पानं 10 ते 15 पानं फक्त घालायची. पाणी घालून त्याला आपण छान दळून घेणार आहोत. थोडीशी आपण याच्यामध्ये साखर घालूया म्हणजे मस्त गोड आंबट असा टेस्ट या चटणीचा येईल. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपल्याला चटणी छान अशी मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे. आता चटणी बनवल्यानंतर याच्यावरती छान असा मस्त खमंग तडका देऊया. त्यासाठी कडक तेल गरम केलं आहे. त्याच्यामध्ये राई, हिंगाचा मस्त तडका दिला. 2 सुक्या लाल मिरच्या घातल्या. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि ही मस्त खमंग फोडणी आपण चटणीवरती घालून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकतात मस्त चटपटीत अशी आंबट-गोड चटणी ही आपली तयार झालेली आहे. 8 ते 10 दिवस फ्रिजमध्ये तुम्ही पॅक करून याला ठेवू शकतात. मस्त अशी फ्रेशच राहते. त्यामुळं अशी चटणी मस्त तुम्ही स्टोअर पण करू शकतात. डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 ते 10 दिवस ही नक्की टिकेल. आता आपण घावण बनवून घेऊया. तर घावणाचं मिश्रण बनवण्यासाठी इथे आपण रव्याचा वापर करणार आहोत. तर रवा इथे मोठा कप भरून घेतलेला आहे. जाड असो वा बारीक असो कोणताही रवा याला चालतो. तर इथे त्याच कपाने मी भरून पोहे घेतले आहेत. तर जाड पोहे जे आपण घरी बनवतो ना कांदा पोहेसाठी, तेच पोहे याच्यामध्ये मी 1 कप घेतलेला आहे. आणि छोटी वाटी भरून इथे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. तर तांदळाचं पीठ व्यवस्थितपणे चाळून घेतलेलं आहे आणि ते पण याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आणि आपण आता हे जे आहे पारंपरिक पद्धतीने बिलकुल पण नाही बनवत आहोत. इन्स्टंट आपण बनवत आहोत. त्यामुळे याच्यामध्ये आपण दही घालायचं. दही घातल्यामुळे मस्त असं याला रासायनिक असं टेस्ट येतं. म्हणजे जसं फर्मेंटेशन असतं ना, त्या पद्धतीचा ह्या घावण्याला टेस्ट येतो. त्यामुळं मस्त आंबट दह्याचा वापर करा. तर 1 वाटी दही घालून त्याच वाटीने मी मापून पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला असं छान असं स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. साधारण 1 मिनिटं मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्या आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून चांगलं मी असं घंगाळून घेतलेलं आहे. तर घावण मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी हवी तुम्हाला दाखवून देते. अगदी जाडसर पण नसावी, म्हणजे जसं आपण डोसे बनवतो त्याला असं दाटसर मिश्रण असतं, त्याच्यापैकी अगदी अपोजिट असतं. म्हणजे अगदी पातळ हे मिश्रण असतं. जितकं पातळ तुम्ही हे मिश्रण बनवाल, घावण अतिशय सॉफ्ट आणि मस्त पातळ-पातळ असे तयार होतील. तुम्ही बघू शकतात अशा कन्सिस्टन्सीचं म्हणजे असं पातळ आपल्याला हे घावणाचं बॅटर बनवायचं आहे. 10 मिनिटं थोडं साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा छान असा फुलेल. 10 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालत आहे. यांनी घावणाला खूपच छान अशी जाळी तयार होते, कारण की आपण पारंपरिक पद्धतीने बिलकुल पण नाही बनवत आहोत. इन्स्टंट आपल्याला घावण बनवायचं आहे. त्यामुळं असं मस्त जाळीदार बनण्यासाठी याच्यामध्ये आपण इनो घातला आहे. छान असं त्याला फेटून घेतलं आणि लगेचच आता घावण बनवायला सुरुवात करूया. तर इथं मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये मी असा मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला आहे, असा गोल आकारमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, एका डिशमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये याला डीप करून छान असं तव्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे. कांदा असा यूज केल्यामुळं अतिशय मस्त खमंग असा टेस्ट या घावणाला येतो. त्यामुळं तुम्ही ही पद्धत नक्की एकदा ट्राय करा. खूपच सुंदर आणि खमंग टेस्ट या कांद्यामुळं या आपल्या घावणांना येते.
आणि तुम्ही बघू शकतात किती पातळ असं बॅटर आहे की तव्यावर घातल्या घातल्या लगेचच ते पसरत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर पूर्णपणे तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, घावण बनवण्यासाठी असा काठेचा तवा तुम्ही वापरा, म्हणजेच जे घावणाचं मिश्रण आहे ते अगदी तव्यावरतून खाली असं पडणार नाही. थोडं किनारावाला तवा तुम्ही याच्यासाठी वापरा. तर साधारण 2 मिनिटं आपण अगदी बारीक गॅस करून याला छान असं शिजवून घेऊयात. आपल्याला जास्त याला ब्राऊन करायचं नाही, असं मस्त पांढरं शुभ्र असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात किती छान अशी जाळी या घावणाला आलेली आहे. आणि घावण लगेचच तुम्हाला प्लेटमध्ये नाही काढायचं, अशी जाळी ठेवायची आणि जाळीवरती घावण घालायचं. असं केल्याने घावण अतिशय सुटसुटीत असे तयार होतात. नाहीतर तुम्ही एकावर एक जर ठेवले तर ते एकमेकांना चिटकून फाटू शकतात. त्यामुळं लक्षात असू द्या, घावण तुम्ही तव्यावरून काढल्यानंतर एका जाळीवरती त्याला थोडं थंड करून घ्या. थंड करून घेतल्यानंतर त्याची अशी घडी करून व्यवस्थितपणे एका डब्यामध्ये तुम्ही त्याला ठेवू शकतात. जर गरमागरम तुम्ही ठेवले तर ते एकमेकांना चिटकून फाटू शकतात. त्यामुळे ही टिप तुम्ही लक्षात असू द्या. अशाच पद्धतीने सर्व घावण आपण बनवून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो, किती जाळीदार आणि अगदी सॉफ्ट असं घावण बनून तयार झालेलं आहे. इन्स्टंट बनवलं आहे तरी देखील अगदी कापसासारखं मऊ लुसलुशीत असं हे घावण बनून तयार झालेलं आहे. मुलांच्या डब्यांसाठी किंवा टिफिनमध्ये जर दुपारच्या वेळेस तुम्ही दिलं तर तासनतास असं मऊ सॉफ्ट हे घावण बनून तयार राहतं. बिलकुल पण हे कडक होत नाही. बघा, मी तुम्हाला दाखवत आहे की किती मऊसूत हे घावण बनून तयार झालेलं आहे. तर खूपच सुंदर रेसिपी मैत्रिणींनो आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. इन्स्टंट घावणाची रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे. मुलांना सकाळी जर टिफिनला देण्यासाठी काही जर पर्याय तुमच्याजवळ नसेल तर अशा पद्धतीने इन्स्टंट घावण बनवून टिफिनला द्या. मऊ सॉफ्ट असल्यामुळं मुलं अगदी आवडीने खातील. आणि जर मोठ्यांना पण जर टिफिनला द्यायचं असेल तर नक्की देऊन बघा. खूपच छान मस्त असं घावण हे बनवून तयार होतं आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतं. तुम्ही बघू शकतात किती मऊ लुसलुशीत हे घावणं बनवून तयार झालेली आहेत. बिलकुल पण जास्त करायला काही झंझट नाही आहे. अगदी इन्स्टंट हे आपण बनवून तयार केलेलं आहे. घरच्या साहित्यांनी मस्त असं मऊ लुसलुशीत घावण मी आज बनवून तुम्हाला दाखवलं आहे. त्यामुळं आशा करते मैत्रिणींनो की रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार. जर आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा.